नमस्कार. सर्व अतिथींचं आगमन होत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती खरं तर अनेक प्रश्न सातत्याने धुमसत असतात. या प्रश्नाशी निगडीत असलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे इथून पुढे बघितलं जाईल, संघर्ष बलुचिस्तानचा. या कार्यक्रमासाठी जे जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा सुरुवातीला प्रथेप्रमाणे सत्कार करण्याची विनंती मी प्रकाशक द्वयींना करणार आहे. पण अगदी छोटा जरी कुठलाही विषय असेल तरी हे सगळं घडलं ते त्या मोदींमुळे घडलं असं म्हणण्याची एक प्रथा आली आहे. पण याच्यात चांगल्याही गोष्टी घडतात आणि वाईटही. आजच्या पुस्तकाच्या बाबतीत खरंच असं म्हणलं पाहिजे की हे पुस्तक मोदींमुळे घडलंय. त्यांच्या वाक्यातनं हे इन्स्पिरेशन कुठेतरी आलं आणि त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात अरविंदजींनी ते पुस्तक पूर्ण केलं. त्यामुळे कुठकुठपर्यंत हा प्रवास खालपर्यंत येत असतो मोदींच्या विचारांचा, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं हे एक पुस्तक आहे असं म्हणलं पाहिजे. अरविंद गोखलेंशी संपर्क होत होता, त्यामुळे प्रथमच सुचल्या दुसऱ्या दिवशी मी आणि प्रकाश आम्ही दोघेही अरविंद गोखल्यांच्या घरी गेलो आणि त्यांना म्हटलं, जितक्या लवकर तुम्हाला बलुचिस्तानवर पुस्तक लिहिता येईल तेवढ्या लवकर तुम्ही लिहावं, ही माझी मनीषा आहे. ते म्हणले, तुला तातडी भलतीच दिसते. म्हटलं, मराठीमध्ये पुस्तकच नाही आहे म्हणून माझी तातडी. त्यातनं काही लेखक पैसे घेतात आणि लिहित नाहीत. अरविंद गोखलेंचा स्वभाव वेगळा आहे. त्यांना मी पैसे दिले तर त्यांनी चेक भरलाच नाही, लिहून झाल्यानंतर भरला. हा जो प्रकार आहे हा अत्यंत अपवादात्मक आहे. अल्लाह ए मायर रे असं म्हणावं असं वाटलं मला. त्यांच्या याच्यानंतर ही बलूच भाषेमधलं मी सांगितलं की थँक्यू, गॉड ब्लेस यू असं ते नेहमी म्हणतात त्यावेळेला. त्यामध्ये किंबहुना वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी जे जे नवीन तरुण संपादक आले त्या प्रत्येकाने कधी ना कधीतरी उमेदवारी केसरीत केलेली होती आणि सिनियर म्हणून अरविंद गोखले होते असं प्रत्येक जण सांगतो पत्रकार. याच्यातच त्यांनी किती मोठं कर्तृत्व केलेलं आहे ते आपल्याला कळतं. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 नंतर राजीव गांधींना सर्व परीने सहकार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करावं यासाठी नानाजी देशमुखांनी जे पत्र काढलं होतं त्या पत्राला पहिली सनसनाटी प्रसिद्धी अरविंद गोखल्यांनी त्या काळामध्ये दिली होती. 25 वर्ष केसरीमधले अग्रलेख लिहिण्याचा मान त्यांनी सातत्याने मिळवला आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी काढल्या. वॉशिंग्टनच्या द हेनरी एल स्टीमन्स सेंटर म्हणजे व्हाईट हाऊसची जी थिंक टँक आहे या संस्थेची फेलोशिप मिळवणारे एकमेव मराठी पत्रकार म्हणून त्यांच्याकडे आपण बघत असतो. अशा हे पुस्तक खरोखरच माझ्यापुढे एका अर्थानं आव्हान होतं. माझी जी काही 13 पुस्तकं झालेली आहेत त्यात फक्त आणि फक्त पाकिस्तानवरती असलेली 2 अनुवादित पुस्तकं धरून 7 पुस्तकं ही फक्त पाकिस्तान विषयक आहेत. या पुस्तकाचं श्रेय खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायला हवं. कारण पाकिस्तान्यांना सोपं गेलं आणि त्यामध्ये जो मेजर जनरल अकबर खान ज्याने नेतृत्व केलेलं होतं त्यानंच कलाचं जे संस्थान होतं त्या संस्थानाचा जो प्रदेश होता त्या संस्थानाचा प्रदेश हा त्याच्यावरती आक्रमण केलं आणि 1948 मध्ये कलाचं संस्थान हे पाकिस्तानमध्ये सक्तीनं विलीन करण्यात आलं. की कलाचं संस्थान या संस्थानाला स्वायत्तता दिली पाहिजे, या संस्थानाला स्वराज्य दिलं पाहिजे, म्हणजे त्यांचं राज्य दिलं पाहिजे असं सांगणारे जे वकील होते ते मोहम्मद अली जिना होते. आणि मेजर जनरल अकबर खानला कलातवरती तू आक्रमण कर म्हणून सांगणारे जे होते तेही मोहम्मद अली जिना होते. मे 2016 कुलभूषण जाधव यांना खरं तर पकडण्यात आलं आणि पकडण्यात आलं कुठे तर ते चबार बंदरावरती पकडण्यात आलं आणि तिथून उचलून म्हणजे इराणचं जे बंदर आहे त्या बंदरावरनं उचलून त्यांना ग्वादारमध्ये आणण्यात आलं आणि ग्वादारमधल्या एका हॉटेलमध्ये त्यांची अटक दाखवण्यात आली. पण हे तेवढ्यावरतीच भागलं आणि तेव्हा त्या काळामध्ये 25,000 मराठे हे तिथे त्यांच्या संग्रही राहिले. हे बरोबरचं जे मराठा सैन्य होतं हे मराठा सैन्य आजही तिथे त्यांची ओळख दिली जाते, ती म्रत्ता म्हणून दिली जाते. ते गुलाम म्हणून राहतात, त्यांचे वेठबिगार म्हणून राहतात, त्यांच्याकडे काम करतात. इतकी ही दुर्दैवाची अवस्था आहे. आणि त्यानंतरचा
आपला जो मराठा खऱ्या अर्थानं तिथे पकडून नेण्यात आला तसाच पुन्हा तो म्हणजे हा कुलभूषण जाधव. नॅशनल पार्टीचा, बलुचिस्तान नॅशनल पार्टीचा जो प्रमुख जालिब हबीब, तो जालिब हबीब हा काय म्हणतो, तो मुझे जंगे आजादी का मजा मालूम है, बलोचों पर जुल्म की इंतहा मालूम है, मुझे जिंदगी भर पाकिस्तान जीने की दुआ ना दो, मुझे पाकिस्तान में 60 साल जीने की सजा मालूम है, असं तो म्हणाला. आणि हे काव्य करणारा कवी हबीब जालिब हा नॅशनल पार्टीचा, बलुचिस्तान नॅशनल पार्टीचा सिनेटर असताना त्याला क्वेट्यामध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आलं. अफगाणिस्तान आणि इराक यांचा जो बदला घेण्याचा निर्णय घेतला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर, अमेरिकेवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, त्या संबंधामध्ये जर कारवाई करायचीच असते तर अमेरिकेनं पहिली कारवाई ही पाकिस्तानवरती करायची आवश्यकता होती. अल कायदा, तालिबान या सगळ्यांना पोसणारा हा पाकिस्तान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा रस्ता ग्वादार 15 पर्यंत जोडून घेण्यात आलेला आहे. मी पुस्तक लिहिलं त्यावेळेला त्याची किंमत जी होती, म्हणजे पाकिस्तानला कर्जाऊ द्यायच्या रकमेची जी किंमत होती ती 49 अब्ज डॉलर होती. आज ही 53 अब्ज डॉलर झालेली आहे आणि पुढल्या काही वर्षामध्ये ही कदाचित 100 अब्ज डॉलरच्या घरात गेलेली असेल. आता हे पाकिस्तान कसं फेडणार? अमेरिकेनं जर उद्या मदत त्यांची बंद केली, आत्ता केलेलीच आहे, काही 3-4 अब्ज डॉलर हे त्यांनी रोखून धरलेले आहेत, पण ही सर्व मदत जर बंद केली तर पाकिस्तान ग्वादार बंदराचा खर्च हा चीनच्या कशा पद्धतीनं घालणार आहे हा पुढचा प्रश्न आहे. चबार बंदर आणि ग्वादार बंदर यांच्यातलं जर अंतर बघितलं तर ते 71 नॉटिकल माइल्स एवढंच आहे. हे अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे की अफगाणिस्तानला चबार बंदरापर्यंतचा ॲक्सेस राहील आणि अफगाणिस्तानचा जो डिपेंडन्स आहे पूर्णपणानं तो कराची बंदरावरती आहे, तो पूर्णपणानं निघून जाईल आणि चबार बंदराच्या माध्यमातून त्यांना आपला व्यापार करता येईल. संघर्ष बलुचिस्तानचा श्री गंधर्ववेद प्रकाशन 11 चॅप्टर्स 286 पानं, संदर्भ ग्रंथ, संदर्भ सूचीचा अत्यंत सूक्ष्मपणे केलेला उल्लेख, ज्यांच्या आधारावर हे पुस्तक लिहिलं गेलं त्याचाही तितक्याच विनम्रपणे केलेला उल्लेख, म्हणजे दुसऱ्याचे आहे ते स्वतःच्या नावावर खपवण्याची कुठलीही पद्धत गोखल्यांनी वापरलेली नाही. ही एक नवी परंपरा चालू केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्या भागाची भौगोलिक परिस्थिती आणि तिचं धोरणात्मक दृष्ट्या असलेलं महत्व, किंवा एखाद्या भागातल्या राजकारणाचं पुस्तक असेल तर त्याच्या राजकारणाचा इतिहास, त्याच्या कारणमीमांसा आणि त्याची वर्तमान परिस्थिती आणि त्याचे अनेक कंगोरे पदर हे मांडणारी 2 वेगवेगळी पुस्तकं आपल्याकडे बऱ्याच क्षेत्रांविषयी, बऱ्याच देशांविषयी लिहिली गेलेली आहेत. परंतु ज्याला पहिल्यांदा जिओ पॉलिटिकल किंवा जिओ कल्चरल पुस्तक म्हणता येईल अशी फार दुर्मिळ आणि कमी पुस्तकं मराठीत आहेत. आज ती जी मराठीतली एक दुर्लक्षित बाजू होती ती समृद्ध केल्याचं श्रेय अरविंद गोखले यांना द्यावं लागेल. तेव्हा हे पुस्तक जे आहे ते पत्रकारांच्या आत्मउद्धाराकरता फार महत्वाचं आहे, म्हणून मी या कार्यक्रमाला आलो. अत्यंत दुर्लक्षित आणि अत्यंत महत्वाचा ही 2 विशेषणं एकाच वेळी जर कुठल्या भूभागाला द्यायची असतील तर आज जगात तो एकमेव भूभाग आहे, तो म्हणजे बलुचिस्तान. की बलुचिस्तान विषयी आम्हाला अत्यंत कमी माहिती आहे आणि त्यामुळे कंटेम्पररी लिटरेचरमध्ये, कंटेम्पररी संदर्भ ग्रंथांच्या यादीत हे पुस्तक अत्यंत उजवं आहे, यात काही शंकाच नाही. तर ज्या मध्य आशियातनं लिहिला जाईल त्या भागावर, म्हणजेच एक प्रकारे वर्तमान कालामध्ये भविष्यातल्या संघर्षाच्या नांदीचा वेध घेणारं हे पुस्तक आहे. म्हणजे सगळे कंगोरे त्याच्या इतिहासापासून जवळपास 1000 वर्षाचा त्याचा इतिहास त्यांनी अत्यंत मनोहारीपणे या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. 700-800 वर्षाचा इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की बलुचिस्तान हे जिओ पॉलिटिकली
आणि जिओ कल्चरली अशा एका केंद्रबिंदूवर आहे की जिकडे नैसर्गिक संसाधनं तर आहेतच, परंतु त्याही पेक्षा सुद्धा ज्या भूभागाला अश्रू, घाम, रक्त आणि फक्त पिळवणुकीचाच इतिहास आहे, अशा भूभागाचं एक प्रातिनिधिक स्वरूप कुठलं असेल तर ते बलुचिस्तान आहे. आणखीन एक या बलुचिस्तानचं महत्व असं आहे की बलुचिस्तानला आरमारी महत्व फार मोठं आहे. सागरी महत्वाबद्दल आपल्याकडे एकूणच अनास्था आहे. त्या दृष्टिकोनातून बलुचिस्तानचं महत्व हे अनन्यसाधारण आहे आणि त्याचं योग्य विश्लेषण आणि विवेचन या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे हा एक प्रकारे 2 बंदरांच्या उभारणीचा इतिहास आणि वर्तमानाचा वेध आहे. वॉटर डेफिसिटमध्ये आहेत, ते ऊस पिकवत नाहीत, ते तुमच्याकडून साखर आयात करतात. ते साखर नाही आयात करत मित्रांनो, ते आयात करतात तुमच्याकडचं पाणी. त्याच्या देवाणघेवाणी करता एक भूप्रदेश आणि त्याच्यातनं असलेले सुंदर नैसर्गिक बंदर आपल्या अखत्यारीत असावं असं वाटण्याचा अधिकार आतापर्यंत फक्त 2 देशांना होता. ते 2 देश म्हणजे अमेरिका आणि रशिया. 21व्या शतकात त्यात आणखीन 2 नव्या देशांची भर पडली, एक चायना आणि दुसरा भारत. आणि म्हणूनच 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी जे केलं ते सुतोवाच नव्हतं, मला असं वाटतं ते ऐलान होतं. की भारतात तुमची संरक्षण सिद्धता ही भारतात जेवढी महत्वाची त्यापेक्षा सुद्धा भारताच्या बाहेर किती ही महत्वाची असते. ए गुड प्राईम मिनिस्टर, ए गुड नेशन, ए गुड स्ट्रॅटेजी ऑलवेज लुक्स फॉर opportunity to expand its role and influence. And hence the next flashpoint for India, आमचं जर लक्ष कुठे असेल तर ते अत्यंत योग्यरित्या हे या बलुचिस्तानवर आहे. आणि त्याचा पहिला उद्गार पंतप्रधानांनी केला. बलुचिस्तानचे 3 भाग आहेत, उत्तर, पूर्व आणि पश्चिम. या 3 भागांमध्ये एक समान धागा काय माहितीये? 3 भाग अत्यंत मागास आहेत. म्हणजे आपल्याकडे मागासपणाची जी व्याख्या आहे त्यामध्ये आपण बिहार किंवा ओरिसा यातला ग्रामीण भाग म्हणतो, तो भाग श्रीमंत वाटावा अशा प्रकारची अत्यंत भीषण परिस्थिती आत्ता तिकडे आहे. एकीकडे अफगाणमधले दहशतवादी घुसत आहेत, दुसरीकडे चीनमधून येणारं आक्रमण आहे, पलीकडे इराणची भीती, त्याचबरोबर रशियन फौजा अफगाणिस्तानमधून परत गेल्या असल्या तरी त्यांचं तिथल्या दहशतवाद्यांना मिळणारं आश्रयस्थान आहे. त्यामुळे बलुचिस्तानसाठी जर उदार मैत्रीचा हात जर कोणी पुढे केला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतानं पुढे केलेला आहे. हे अधोरेखित करणारं हे पुस्तक आहे. म्हणजे याचा अर्थ त्या काळापासून आजपर्यंत बलुचिस्तानचा संघर्ष हा तसाच धगधगता आहे. त्यामुळे हे पुस्तक मागच्या 30-40 वर्षाच्या धगधगत्या संघर्षाचं नाही, तर एका मोठ्या भूप्रदेशातल्या स्वातंत्र्य युद्धाचं 1000 वर्षाचा इतिहास या पुस्तकामध्ये लिहिला गेलेला आहे. आणि आता या ठिकाणी 2 गोष्टींचा उल्लेख केला गेला, एक म्हणजे ग्वादार आणि छबार. हे दोघांपासून अत्यंत जवळ असलेली ही अशी बंदरं आहेत. मी त्याच्या पूर्ण इतिहासात जात नाही. ग्वादार बंदर हे चीनला का हवंय? कारण चीनची जी अर्थव्यवस्था आहे ती आता एका स्टॅग्नेशनला आलेली आहे, एका ज्याला म्हणतो एका प्लॅटोला आलेली आहे. इट्स नॉट ग्रोईंग. भारतामध्ये ते नाही आहे. अजूनही आमचा GDP नोटबंदीनंतरही कुलभूषण जाधव यांना पकडलं गेलं यात, आणि त्यानंतर पाकिस्ताननी जो एक थैथयाट केला यात आश्चर्य वाटण्याजोगी दुसरी कुठली गोष्ट नाही. याचं कारण त्यांना पकडणं किंवा त्यांच्यासारखा दुसरा कोणीतरी अधिकारी किंवा त्यांच्यासारखा दुसरा कोणीतरी व्यापारी तिकडे पकडणं ही पाकिस्तानची आत्ता ग्वादार वाचवण्यासाठीची केलेली शेवटची धडपड आहे. त्यामुळे देयर इज अ डिफरन्स बिटवीन द वे इंडिया लुक्स ॲट बलुचिस्तान अँड द वे अमेरिका लुक्स ॲट बलुचिस्तान. म्हणूनच नरेंद्र मोदींनी अत्यंत सकारात्मक दृष्ट्या आणि आक्रमक दृष्ट्या त्याचा उल्लेख केला. मराठी साहित्यामध्ये त्याच्यावर इतक्या तातडीने आणि वेगाने पुस्तक आलं
असं कुठल्याही भारतीय भाषेमध्ये झालं असेल असं मला वाटत नाही. पुढच्या आवृत्त्या निघतील, पुढचं व्हर्शन निघेल. व्हर्शन असा शब्द वापरतोय कारण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा माणूस आहे, त्यामुळे 1.0 नंतर 2.0, 3.0 याच भाषेमध्ये आम्हाला बोलायची सवय आहे. त्यामुळे 2-5 वर्षानंतर जेव्हा याचं दुसरं व्हर्शन निघेल तेव्हा यातले बरेच चॅप्टर्स त्यांना बदलावे लागतील आणि नवीन चॅप्टर्स त्यात लिहिले जातील, गोळा केले जातील. याचं कारण तो तिथला जो भूसांस्कृतिक भूराजनैतिक पट आहे तो बदलत जाणार आहे. त्याचा वेध घ्यायचा काम या क्षणाला त्यांनी केलं. मराठी साहित्यातल्या या क्षणाचा आज औक्षण झालाय गोखल्यांच्या हातून असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण अभ्यासूनी प्रकटावे असं जे म्हटलेलं आहे रामदास स्वामींनी, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताचं डॉक्टर निरगुडकरांचं भाष्य होतं असं म्हणावं असं वाटतं. बलूच भाषेमध्येच मिन्नत्वार असं मी म्हणतो, म्हणजे धन्यवाद. आणि आत्ताचं हे पहिलं पुस्तक असलं तरी त्याचा दुसरा भाग त्यांना जसा त्या चित्रपटाचा आला तसा काढावा लागणार आहे. कारण व्हाय पाकिस्तान किल्ड नवाब अकबर बुख्ती हा प्रश्न अजूनही तसाच राहिला आहे. आजचं अध्यक्षस्थान भूषवणारे जयंत उमराणीकर सर यांचाही या विषयातला अभ्यास खूप मोठा आहे. त्याचं कारण 1973ला भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यापासून त्यांनी या सगळ्या विषयावरती प्रचंड काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय जातीयवाद आणि मूलतत्ववाद या विषयावरती त्यांचा अभ्यास प्रचंड मोठा आहे. 93 सालचे मुंबईचे बॉम्ब ब्लास्ट आणि पुरुलिया शस्त्रसंधी या सगळ्या विषयाचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट संपूर्ण जो तयार केला त्यामध्ये ते स्वतः होते. महत्वाचा भाग म्हणजे या सगळ्या टेररिझम या विषयावरती अत्यंत सखोलपणे अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे असं एक व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लावलंय ही एक वेगळी गोष्ट आहे असं म्हणावं असं वाटतं. सर, आपल्याला विनंती, आपण या निमित्ताने आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आजचं पुस्तक खरोखरच फारच आगळं वेगळं पुस्तक आहे आणि ते इतक्या लवकर तयार होईल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे अरविंदजींबरोबर काही चर्चा झाल्या होत्या त्यावेळेला त्यांना मी सांगितलं थोडं सबुरीने घ्या, जरा ट्रम्प आल्यानंतर काय होतं ते बघा, नंतर पुस्तक प्रकाशित करा. इतक्या बारकाव्याने हे पुस्तक समृद्ध आहे. त्याच्यामध्ये इतक्या छोट्या मोठ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या सगळ्यांचा कोणाला ना कोणाला तरी उपयोग होईल. ज्यांना अभ्यासक म्हणून होईल किंवा ज्यांना फॉरेन पॉलिसी काही राबवायची असेल त्या दृष्टीनं होईल. तुम्हाला काही स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणायचं असेल तर त्या दृष्टीनं होईल. सर्व प्रकारे समृद्ध असं एक पुस्तक आहे. मुख्य म्हणजे पुस्तक घ्या आणि वाचा. आता हे सगळं रेकॉर्डिंग होतं म्हणून मला अनेक गोष्टी सांगता येणार नाहीत. जेव्हा एखाद्या देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी एखाद्या परदेशातील प्रांताचा उल्लेख करतात तेव्हा त्याच्या मागे खूप मोठी तयारी असते. योगायोग असा की मी जवळजवळ 14.5 वर्ष परदेशात काढली, त्यातली 4.5 वर्ष पाकिस्तानमध्ये मला काढावी लागली. जो इन्व्हेडर दिल्लीपर्यंत पोचला, द एरिया ऑफ पाकिस्तान हॅज बीन कॉन्कर्ड अँड ट्रॅम्पल्ड बाय एव्हरी इन्व्हेडर 2 times. एकदा दिल्लीला जाताना, एकदा दिल्लीहून परत. These people have that kind of insecurity complex. छोट्या छोट्या गोष्टींचा ते एवढा मोठा पर्वत का करतात याचं कारण हे आहे, त्याला सायकोलॉजीमध्ये त्याला स्टॉकहोम सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या माणसाने खूप दिवस ओलीस ठेवलेला असेल, मराठी बरोबर आहे ना, ओलीस ठेवला असेल तर शेवटी तुम्ही त्याच्याबरोबर सिम्पथाईज करायला लागता की अरे त्यांनी मला पकडून ठेवलं. याचं कारण ना, वी यूज टू कॉल इट द फोक्स वॅगन ऑफ इंडियन डिप्लोमसी, VW. म्हणजे V फॉर व्हिजा, W फॉर व्हिस्की. ते रेकॉर्ड होते म्हणून आणखी बोलत नाही मी. बरं ठीक आहे, क्षणभर आपण असं धरूया की ते म्हणतात ते सगळं खरं आहे. मग कलाची परिस्थिती काय होती? पुन्हा पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे की महम्मद अली जिना हे लॉयर असताना त्यांनी ब्रिटिश क्राऊनच्या विरुद्ध केस चालवली होती कलात संस्थांच्या बाजूनी, आणि हे पटवून दिलं होतं की वेन इट कम्स टू इंडिपेंडन्स, कलात बीइंग नॉट पार्ट ऑफ ब्रिटिश टेरिटरी बट बीइंग an independent principality should be given a chance to decide its fate.
डी फॅक्टो पोझिशन आल्यानंतर डी ज्युरे फक्त त्याने साईन करून घेतलं. आणि म्हणून मोदींनी जो उल्लेख केला तो पुन्हा ते सांगतोय फार सूचक होता. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही काही तिथे करतो याच्यातला भाग नाही, पण जर करायचं झालं तर खूप करू शकतो. पाकिस्तानी गवादर चीनला पहिल्यापासूनच दिलेला आहे. आधी एक सिंगापूरची त्यांनी कंपनी आणली होती, बट दे गॉट आउट ऑफ इट, कारण ते इम्पॉसिबल आहे असं त्यांच्या लक्षात आलं. मग चीन तिथे आला आणि गवादर ऑलरेडी डेव्हलप्ड आहे. म्हणजे तिथे ॲक्च्युली म्हणजे त्यांना सबमरीन्ससुद्धा तिथे स्टेशन करता येतील अशी परिस्थिती आत्ताच आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीवर कसं रिॲक्ट करणार हे दरवेळेला तुमच्या प्रतिद्वंद्व्याला किंवा तुमच्या शत्रूला माहीत का असावं. आज मी तुझ्या मुलाच्या लग्नाला जाईन, परवा मी सर्जिकल स्ट्राईक पण करू शकतो. म्हणजे माझा अनुभव सांगतो, एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर माझ्याबरोबर एक जैन ग्रस्त होते. ते म्हणाले की काही व्हेजिटेरियन काही मिळेल का, तर तो तिथला माणूस म्हणाला आपको खिमा करायला चलेगा क्या. म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल आहे ते व्हेजिटेरियन, अशी त्यांची समजूत आहे. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला काय आणायला पाहिजे तर क्लॅरिटी ऑफ ऑब्जेक्टिव्स आणायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमच्याकडे एवढं मोठं सैन्य आहे, तुमच्याकडे एवढा मोठा इंटेलिजन्स आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती फ्रीडम ऑफ ॲक्शन पाहिजे. खरोखर तुम्हाला एखाद्या विषयाचं मत बनवायचं असेल, पुस्तक वाचा, नॉलेज गोळा करा, पुस्तक वाचा, फॅक्ट्स काय आहेत ते बघा, फॅक्ट्स ॲनालाइज करायचा स्वतःच्या पद्धतीनं प्रयत्न करा. आणि मला या पुस्तकाचं तेच आवडतं, याच्यामध्ये फॅक्ट्स पण आहेत आणि इंडिपेंडंट ॲनालिसिस पण आहे. आणि म्हणून खरोखर एखाद्या देशाची जर माहिती पाहिजे असेल, एखाद्या प्रश्नाची जर माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला यू हॅव टू गो अ बिट डीपर दॅन द प्राईम टाईम. विचार करायला पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दल. आपल्याला 4 जणांनी सांगितलं म्हणून ते खरं असेलच असं नाही, आणि फक्त एकानेच सांगितलं म्हणून ते खोटं असेल असंही नाही. तर बलुचिस्तानबद्दल गोखले साहेबांनी पुस्तक लिहिलं हे खरोखर कौतुकास्पद आहे, कारण हा विषय तसा फार कमी लोकांना समजण्यासारखा आहे. परंतु लिहायला बसलं की लक्षात येतं की सगळ्या गोष्टी कनेक्ट कशा करायच्या, हे सगळे विचार एकत्र कसे आणायचे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला मार्ग कसा दाखवून द्यायचा, ह्या गोष्टी करायला फार अवघड असतात. मी पुस्तकं लिहिलेली आहेत, परंतु पाकिस्तानवर अजून लिहायचं धारिष्ट्य मला झालं नाही, कारण आपल्याकडे सगळेजण पाकिस्तान एक्सपर्ट आहेत. धन्यवाद. कॅमेऱ्याचं भान ठेवत काही गोष्टी थोडक्यात अनफोल्ड करत सरांनी आपल्याला बरंच काही सांगितलं. परत एकदा मी बलूच भाषेचा आधार घेऊन एवढंच म्हणेन, त्यांचं असं म्हणणं होतं की दिस इज नॉट रोगार्ड, म्हणजे हा सनसेट नाही आहे, दिस मे बी अ बँगवा. एक नवीन मॉर्निंग कदाचित सुरू होईल बलुचिस्तानमध्ये, आणि कदाचित अनेक यानंतर याच्या सिरीज लिहिता येतील असा आता उल्लेख आदरणीय उमराणीकर सरांनी केला. त्या सिरीजचा शेवट कदाचित करत असताना जर भारतीय राजनीती उत्तम ठरली तर बलूच भाषेमध्ये नेहमी जे पूर्वी म्हणलं जायचं, ज्या वेळेला ते अत्यंत उत्तम स्थितीत काही काळ राहिले होते, तेव्हा तसं म्हणावं असं वाटतं की त्यावेळेला विचारलं जाईल हाऊ इज युअर फॅमिली, असं जर विचारलं कसे आहेत घरचे, तर आमच्या घरचे सगळे उत्तम आहेत असं ते बलूच भाषेत नेहमी म्हणायचे की ताऊ लाउज मादन चित्रा, आणि त्याच्यावरती उत्तर दिलं जायचं दुरा लाउज मादन वाशदात जॉरान, म्हणजे आम्ही सगळे उत्तम आहोत. आता ही परिस्थिती कदाचित भारताच्या राजनीतीने पुढच्या काळात येईल असा